गंगेच्या अलीकडं त्यांचं गाव, गंगेच्या पलीकडं शाळा, गंगेच्या काठावर उभारायचे. कुणीतरी नाविक म्हणायचा, लाल बहादूर चल येतोयस ना शाळेत? आणि लाल बहादूर म्हणायचे, नाही, पैसे नाहीयेत माझ्याकडे, तुम्ही जा. नाविक म्हणायचा, अरे आज नसतील तर उद्या पैसे दे. पण उद्या तरी कुठून येतील? नाही आले तर कुठून देणार? तुम्ही जा, अरे येतील तेवढे दे. लाल बहादूर शास्त्री म्हणाले, माझ्या आईनं मला सांगितलंय, दुसऱ्याचा उसना आपल्या माथ्यावर कधी घेऊ नकोस. तुम्ही जा, मी येईल. ती नाव निघून जायची. मग लाल बहादूर आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढायचे, त्या कपड्यामध्ये स्वतःच्या शाळेची वह्या पुस्तक गुंडाळायचे, त्याचं मुंडाचं करून डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे. पोहत 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 पलीकडच्या काठावर पोचायचे. परत कपडे काढायचे, अंगावर घालायचे, वह्या पुस्तक हातात घ्यायचे आणि मग शाळेत बसायचे. गंगेत पोहून शाळेला जाणारे लाल बहादूर शास्त्री परिस्थिती नाही